कसो प्रतिसाद मेळटा देणगी कुपनांक? बरो प्रतिसाद मेळटा, भयंकर प्रतिसाद मेळटा, भरपूर प्रतिसाद असो मेळटा. लॉटरी आमची आतां जवळ जवळ मोजकेच उरलेले आहा बॅलन्स. तरी काय बक्षिसां काय दवरल्यात? बक्षिसां आमी 2 स्कुटरी, 2 फ्रीज, 2 वॉशिंग मशीन, ओके 5 फॅन, पेडेस्टल फॅन आणि मिक्सर 5. सर 5 बरो प्रतिसाद हा. भयंकर प्रतिसाद. चौथी पहिली म्हणजे विसर्जन सोपतले. या गणेशोत्सवाचं आज विधिवत सांस्कृतिक उद्घाटन होणार आहे आणि गेली 22 वर्ष हे मंडळ एक सांस्कृतिक परंपरा जपणारं मंडळ असं मंडळ आहे. यावर्षी या मंडळाने भरगच्च असे कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये आमच्या या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अमित वसंत शेडगावकर आणि या उत्सव समितीचे अध्यक्ष नानू शेडगावकर यांच्या उपस्थितीत, यांच्या मार्गदर्शनाखाली हा गणेशोत्सव, यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आपण इथं साजरा करणार आहोत. खरोखरच गेली 22 वर्ष या मंडळाने भरीव असं योगदान या मंडळाला दिलेलं आहे. अनेक इथं समित्या होऊन गेल्या. त्या समित्याने आपल्या सहकार्याने, सगळ्यांच्या सहकार्याने हा गणेशोत्सव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. मित्रहो, आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये पेडणे तालुक्यातील म्हणा किंवा मोर्जीच्या गावातील ग्रामदेवता मोर्जेच्या या प्रांगणामध्ये इथं फुगडीचा इथं महोत्सव होणार आहे. आणि तदनंतर कलावृंद असे अनेक नृत्याचे आविष्कार इथं होणार आहेत आणि त्याचे प्रमुख आहेत वैष्णवी जोशी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं हा जो नृत्याचा आविष्कार आहे त्या नृत्याचा आविष्कार इथं होणार आहे. या गणेशोत्सवामध्ये प्रत्येक घटकाला, ते छोटं बालक असू दे किंवा आपलं हायस्कूलमध्ये जे मुलं जातात किंवा अभंग स्पर्धा, गवळण गायन स्पर्धा म्हणा किंवा गायन स्पर्धा म्हणा, अशा अनेक स्पर्धा या मंडळानं इथं आयोजित करून समाजातील वेगवेगळ्या घटकांना इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी जो ध्येय इथं ठेवलेलं आहे ते ध्येय पूर्ण करण्याचं काम या गणेश मंडळाने केलेलं आहे. समाजामध्ये जागृती व्हावी, सामाजिक बांधिलकी वाढावी आणि या गावामध्ये एकोपा निर्माण व्हावा या उद्देशानं हे गणेशोत्सव मोठ्या उमेदीने, उत्साहाने काम करत आहे. या वर्षी इथं 7व्या दिवशी पुण्यातील किंवा मुंबईतील गायक कलाकार आणून त्यांचं गायनाचा कलाकार हे गणराया हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने इथं सादर होणार आहे. तदनंतर मुलांसाठी विविध स्पर्धा जे आम्ही दरवर्षी इथं घेतो त्या विविध स्पर्धा इथं होणार आहे. त्याच्यानंतर ताजमहल हे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नाटक सादर झालं होतं आणि त्या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला होता. ते खलवायन रत्नागिरीचं श्रीनिवास जोशी हे त्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत आणि हे नाटक इथं आम्हा सर्व मोर्जेवासियांना म्हणा किंवा सर्व पेडणेवासियांना म्हणा त्याचा इथं लाभ घ्यायला मिळणार आहे. तदनंतर स्वामी समर्थावरती ब्रह्मांड नायक हे नाटक इथं सादर होणार आहे. त्यानंतर इथं स्थानिक कलाकार जे आहेत ते 8व्या दिवशी नाटक इथं सादर करणार आहेत आणि ते नाटक लागची वकाल कुड्डी हे नाटक इथं पुरस्कृत केलेलं आहे. उर्मलबाग जे आमचं वाडा आहे आणि ते दरवर्षी इथं हे नाटक ते सादर करत आहेत. लागची वकाल कुड्डी हे नाटक इथं सादर होणार आहे आणि पूर्ण मोर्जीतून संगीत मयूरजा हा संगीतमय असा कार्यक्रम इथं सादर होणार आहे आणि अनेक कार्यक्रम, गवळण गायन स्पर्धा म्हणा किंवा पेडणे तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत स्पर्धा इथं होणार आहे. आणि अशा प्रकारे हे मोर्जी सार्वजनिक गणेशोत्सव पूर्ण गोव्यामध्ये एका वेगळ्या वाटचालीत प्रारंभ करत आहोत. सध्या आम्ही मोर्जी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाच्या या श्रीमूर्तींच्या समोर आहे आणि या ठिकाणी गेली 22 वर्षे मोर्जी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे जे सभासद आहेत, हितचिंतक आहेत, ते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या गोळा करून सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात. शिवाय गणेशोत्सवात ज्या दिवशी 10 दिवस, 11 दिवस किंवा 12 दिवस, 13 दिवस अशी जी अनंत चतुर्थी असते
त्या दिवशी गणेश विसर्जन करतात आणि 6 दिवसानंतर भरगच्च अशा कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ करत आहेत। यंदा या ठिकाणी साई लीला दर्शन आपल्याला मिळत आहे। खरं म्हणजे आपण एखाद्या साईबाबाचं दर्शन घ्यायचं असेल तर शिर्डीला जाण्याची गरज नसते। त्या अनुषंगाने सर्व भक्तांना साईबाबाच्या दर्शनासाठी शिर्डीला जाताही येत नाही, परंतु काही मंडळी जे हितचिंतक असतात ते साई दर्शन या ठिकाणी व्हावं या हेतूने एक वेगवेगळे देखावे चतुर्थीच्या निमित्ताने करतात आणि मोर्जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा हा टाकाऊतून टिकाऊ असा वस्तू वापर करून साईबाबा दर्शन या ठिकाणी केलेलं आहे। अनेक वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मोर्जी गावाच्या हितासाठी कार्यरत आहेत। अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात। नवनवीन कलाकारांना व्यासपीठ देण्याचंही काम या मंडळ करत आहेत। अशा या मंडळाकडून हितचिंतकाकडून जी देणगी मिळते त्या देणगीद्वारे एखादा जर गरीब विद्यार्थी असेल त्याला शिष्यवृत्ती देणे किंवा त्यांना मदत करणे, एखाद्याला आर्थिक मदत देण्याचाही उपक्रम दरवर्षी ही मंडळी करत असतात। जे शिक्षण घेतात त्यांना अडचणी येतात त्यांना साहित्य शिक्षण साहित्य वितरण करण्याचं काम करत आहेत। 6 दिवसापासून या कार्यक्रमाला या ठिकाणी भरगच्च अशा कार्यक्रमाची सुरुवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या मंडपामध्ये श्रीदेव कळस सभागृहामध्ये आयोजित केली जाते आणि हजारो संख्येने नागरिक उपस्थित असतात आणि ज्या दिवशी अनंत चतुर्थी येते त्या दिवशी गणेश विसर्जन हे थेट समुद्र किनाऱ्यावर वाजत गाजत हजारोच्या संख्येने 2 ते 3 किलोमीटर पायी चालत दिंडी घालत गणेश भक्त आपल्या लाडक्या गणेशाला निरोप देण्याचा कार्यक्रम करत असतात। या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना एक आव्हान करतो की असे जे मंडळ असतात त्या मंडळाला आर्थिक मदत देत असतानाच जर ती आर्थिक मदत एक वेगळ्या सामाजिक कार्यातून जे सामाजिक कार्य करत आहेत त्या व्यक्तीला ती पोचत असेल तर अशा मंडळाकडे ती देणगी भरघोस देण्याचं आव्हान या माध्यमातून आम्ही करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।